अध्याय 20 सलग कथा स्वरूपात करुणामूर्ती यतिवर आणि भक्तांच्या संतापाचा नाश करणाऱ्या गुरुराजांची स्तुती करून हा अध्याय सुरू होतो। त्यांचे चरित्र अगाध आहे, त्यांचे गुण अनंत आहेत असे नम्रपणे मान्य करून पुढील लीला सांगितली जाते। समर्थांच्या गुणांचे वर्णन करताना वक्ता आणि श्रोता दोघेही पावन होतात असा भाव व्यक्त केला आहे। अक्कलकोट येथे वास्तव्य करत असताना एक गृहस्थ दर्शनासाठी आले। त्यांनी चरणी मस्तक ठेवून स्तुती केली। तेव्हा समर्थांनी हसत त्यांना सांगितले की 5 फकीरांना उत्तम भोजन द्या, त्यामुळे तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील। त्या गृहस्थाने आज्ञेनुसार विविध पक्वान्ने तयार केली आणि 5 फकीरांना बोलावून तृप्त केले। फकीर जेवून गेल्यावर उरलेले अन्न ग्रहण करण्याची आज्ञा समर्थांनी त्या गृहस्थाला केली, परंतु त्याच्या मनात संकोच निर्माण झाला। हे यवन आहेत, त्यांचे उच्छिष्ट घेतल्यास आपली जात अपवित्र होईल असा विचार त्याच्या मनात आला। हा विकल्प समर्थांना कळला, त्यांनी त्याला अभाविक समजले। तेवढ्यात एक दुसरा गरीब भ्रमिष्ठ गृहस्थ तेथे आला। तो दारिद्र्याने त्रस्त होता आणि उदरनिर्वाहासाठी भटकत होता। समर्थांनी त्याला उरलेले अन्न घेण्यास सांगितले। त्याने निसंकोचपणे ते ग्रहण केले। त्यावर समर्थांनी त्याला सांगितले की तू तात्काळ मुंबईला जा, तुझे मनोरथ पूर्ण होतील, तुला धनलाभ होईल। तो विश्वासाने मुंबईला गेला। काही दिवस तो निरुद्देश भटकत राहिला। एके सकाळी तो एका घरासमोर उभा असताना घरातून एक वृद्ध स्त्री बाहेर आली। तिने त्याला आत बोलावून आसन दिले आणि 10,000 रुपयांच्या नोटा त्याच्या हातात दिल्या। अचानक झालेल्या या धनलाभाने तो चकित झाला। त्याला समर्थ वचनाची सत्यता उमगली। तो परत जाऊन वारंवार समर्थांची स्तुती करू लागला। या लीलेतून असा संदेश दिला आहे की समर्थ कृपेनेच मनोरथ पूर्ण होतात। संकुचित विचार सोडून श्रद्धा ठेवली तर कृपा मिळते। समर्थांचे चरित्र हे जणू अमूल्य रत्नांचे भांडार आहे। त्यातून निवडून घेतलेली ही कथा भक्तांच्या गळ्यातील प्रेममाळ आहे। अशा रीतीने समर्थांच्या अद्भुत लीलांचे वर्णन करून अध्याय समाप्त होतो आणि त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण केले जाते। श्री स्वामी चरणार्पणमस्तु।